नमस्कार मंडळी, 2026चा पहिला श्रावणी सोमवार आणि आपण आलोय श्री मलंगगडावर असलेले श्री शंभूनाथाचे दर्शन घेण्यासाठी. वेलकम टू मलंगगड फ्युनिक्युलर रोपवे. होय, आपण जाणार आहोत फ्युनिक्युलर ट्रेनने. आतमध्ये येताच भली मोठी पार्किंग लागते. त्याचे चार्जेस आहेत 2 व्हीलरचे 20 आणि 4 व्हीलरचे 50. गाडी पार्क करून आतमध्ये येताच आपले दर्शन होतात महादेवांचे. दर्शन करून राईट साईडला तिकीट काउंटर आहे. रोपवे ट्रेनचे तिकीट आहेत ॲडल्टचे 150 रुपये रिटर्न तिकीट आणि 3 ते 12 वर्षाच्या मुलांचे 75 रुपये रिटर्न तिकीट. आम्ही तिकीट काढले आणि गेलो आतमध्ये वेटिंग रूममध्ये बसलो. त्यानंतर थोड्याच वेळात ट्रेन आली आणि आपला प्रवास झाला सुरू. मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही जात होतो गडाच्या दिशेने आणि पाऊस असल्या कारणामुळे जागोजागी धबधबे बघायला भेटले आणि गडावर कोल्हे, हरिण, वाघ पण बघायला भेटले. नकली 7 ते 10 मिनिटमध्येच आम्ही पोचलो श्री मलंगगडावर. स्टेशनच्या बाहेर आलो आणि इथे भेटत होते गरमागरम वडापाव आणि चाय. मग काय, आम्ही पण ताव मारला वडापाववर. स्टेशनच्या बाहेर 2 रस्ते आहेत. एक आहे राईट साईडला, जिथे श्री मच्छिंद्रनाथ यांची समाधी व पुरातन मंदिर आहे. तसेच इथे सूफी संत हाजी मलंग बाबा यांची दर्गा सुद्धा आहे. आणि दुसरा रस्ता म्हणजे स्टेशनच्या बाहेर आलो की लेफ्ट साईडला आहे शंभूनाथाचं मंदिर, जिथे आपण जाणार आहोत. तर चला. रस्त्यामध्ये श्री वागेश्वरी देवीचा पुरातन मंदिर लागतो, तर तिथेही आपण दर्शन घेतला आणि निघालो पुढे. 15 मिनिटाचा ट्रेक करून फायनली आपण पोहोचलो. शंभूनाथाचं दर्शन घेतलं, मन प्रसन्न झालं. नमो पार्वती पते, हर हर महादेव. मग थोडासा व्ह्यू एन्जॉय केला आणि निघालो फ्युनिक्युलर रोपवे जवळ जायला. तिकीट सांभाळून ठेवा, कारण तो पुन्हा दाखवायला लागतो. ट्रेन आली आणि 10 मिनिटमध्ये आपण पोचलो खाली. चल मग बोला सगळ्यांनी, नमो पार्वती पते, हर हर महादेव.